नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण इयत्ता 7वीचा अभ्यास करणार आहोत मुलांनो आणि इयत्ता 7वीमध्ये आपण प्रकरण 4 कोण आणि कोणांच्या जोड्या याचा आपण हा प्रकरण इथे बघणार आहोत. तर मुलांनो याचा आता आपण आज अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला माहीतच आहे मुलांनो, मागील इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत की कोण म्हणजे काय आहे, कोणांची नावे कसे देतात, कोणांचे शिरोबिंदू म्हणजे काय आहे आणि कोणांची बाजू हे आपण मागील इयत्तेमध्ये बघितलेलं आहे. तर मुलांनो याची प्रस्तावना बघूया. बघा, प्रस्तावनामध्ये मागील इयत्तेमध्ये आपण कोण, त्यांची भुजा, शिरोबिंदू तसेच कोणांची नावे द्यायचं आपण अभ्यासलेलो आहोत. आणि आता या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर या पाठामध्ये आपल्याला संलग्न कोण म्हणजे काय, कोटी कोण म्हणजे काय, पूरक कोण म्हणजे काय आणि विरुद्ध कोण म्हणजे काय आणि रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय हे आपल्याला ह्या प्रकरणामध्ये बघायचं आहे. तर चला मुलांनो आता आपण बघूया, स्पष्टीकरण बघूया. स्पष्टीकरणामध्ये बघा, आपण थोडंसं आधीचं 6वीचं रिकॉल करूया मुलांनो, थोडं रिवाइज करूया. बघूया तुम्हाला कितपत आठवते. तर काय दिसत आहे मुलांना, हे काय दिसत आहे, हे आहे कोण. व्हेरी गुड. आता ह्या कोणाला आपल्याला वाचायचं आहे, तर कसं वाचूया मुलांनो, सांगा बघू. अगदी बरोबर सांगितलं आहे. याला आपण म्हणूया कोण ABC आणि लिहिताना कसं लिहितो आपण, कोण ABC. व्हेरी गुड. आणि याच्या कोणाच्या भुजा सांगा मुलांनो, कोणत्या भुजा आहेत? 2. तर बघा इथे एक आहे भुजा AB आणि दुसरी आहे भुजा BC. ह्या 2 काय आहेत? भुजा आहेत. पुन्हा अजून सांगा मुलांनो, कोण ABCचा शिरोबिंदू कोणता आहे? व्हेरी गुड मुलांनो, याचा शिरोबिंदू आहे B. हा काय आहे? याचा शिरोबिंदू आहे. तर आपण एवढं सगळं मुलांनो मागील इयत्तेमध्ये शिकलेलो होतो. आणि बघा कोणांचं समजा माप याचं 70 अंश आहे, तर याला आपल्याला लिहायचं आहे. आपण कसं लिहितो? माप कोण ABC बरोबर 70 अंश. एवढं सगळं आपण मुलांनो मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. तर आज आपल्याला काय शिकायचं आहे मुलांनो, तर आज आपण कोणांचा अंतर्भाग आणि बाह्यभाग शिकणार आहोत. तर बघा, कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग म्हणजे काय होते मुलांनो, जसं आता आपण बघितलेलं आहे, हे कोण आहे, कोण ABC. तर बघा, B हा काय झाला? शिरोबिंदू झाला. BA आणि BC ह्या काय आहेत? कोणाच्या 2 बाजू आहेत. तर आपल्याला कोणाचा अंतर्भाग म्हणजे बघा हे बिंदू आहेत. या बिंदूला आपण समजा नाव दिलं DEF GHI. तर बघा G. तर आता आपल्याला कोण दिसत आहे. आता कोणांच्या भुजावर कोणते बिंदू आहेत मुलांनो, तर बघा समजा इथे पॉइंट आहे PQ. तर आपण कोणांच्या भुजावर कोणतं बिंदू आहे, आपण म्हणू शकतो की P बिंदू आणि Q बिंदू काय आहे? कोणांच्या भुजावर आहे. परंतु कोणांच्या आतमध्ये बघा आपल्याला बिंदू DEF दिसत आहेत मुलांनो. तर हे जे DEF दिसत आहेत ते कोणाच्या आतमध्ये आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो? कोणाचा अंतर्भाग म्हणतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की बिंदू D, बिंदू E आणि बिंदू F हे कोणाच्या आतमध्ये आहे, अंतर्भाग आहे. आणि बघा मुलांनो, आता इथे बघा G, J, बिंदू G, बिंदू J, बिंदू H आणि बिंदू I हे काय आहेत? कोणाच्या आतमध्ये आहेत का? नाही, ते कोणाच्या बाहेर आहे. म्हणूनच याला कोणाचा आपण काय म्हणतो मुलांनो? बाह्यभाग म्हणतो. याला आपण काय म्हणतो? कोणाचा बाह्यभाग म्हणतो. तर आता नक्कीच तुम्हाला समजलं असेल की कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग म्हणजे काय आहे. आणि बघा कोणांच्या भुजेवर कोणते बिंदू आहेत, तर बिंदू P आणि बिंदू Q आहे. की कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग काय असते. बघा, शेजारील आकृतीमध्ये प्रतलातील कोणाच्या भुजांवरील बिंदू व्यतिरिक्त असलेले बिंदू N, बिंदू M, बिंदू T यासारख्या बिंदूंचा समूह म्हणजेच कोन PQRचा अंतर्भाग होय.
तर बघा मुलांनो, आपण ही आकृतीला बघा आणि ह्या आकृतीमध्ये जसं आपल्याला दिसत आहे की बिंदू N, बिंदू O, बिंदू M आणि बिंदू T हे काय आहेत, ह्यासारख्या जे बिंदूंचा समूह आहे ह्या कोणांच्या आतमध्ये आहेत, म्हणजे ह्या भुजेंच्या व्यतिरिक्त. जसं आता ह्या कोणांच्या भुजेवर बिंदू म्हटलं मुलांनो, तर आपण काय म्हणू शकतो की हा जो कोण आहे PQR, तर याच्या भुजेवर कोणते बिंदू आहेत, तर P बिंदू आहे आणि R बिंदू हे काय आहे, याच्या भुजेवर आहेत बिंदू. आणि आपण जसं आता इथे बिंदू N, M, T, तर हे बिंदू काय आहेत, बिंदू N, M, T यासारख्या बिंदूंचा समूह, म्हणजेच याला आपण कोन PQRचा अंतर्भाग म्हणूया आणि यालाच काय म्हणतो मुलांनो, इंटेरियर ऑफ ॲन अँगल. आणि त्याचप्रमाणे बघा मुलांनो, जे बिंदू आता G, D, S, E हे जे दिसत आहेत ते कोणाच्या बाहेर आहेत, त्याला आपण कोणाचा कोन PQR चा बाह्य भाग म्हणूया. तर बघा आपल्याला प्रतलातील जे बिंदू कोणाच्या भुजांवर नाहीत, बघा कोणांच्या भुजावर कोणते बिंदू आहेत मुलांनो, इथे P आहे आणि R आहे. तर जे बिंदू कोणांच्या भुजेवर नाही आणि कोणाच्या आत अंतर्भागातही नाही, बघा मुलांनो, प्रतलातील जे बिंदू कोणांच्या भुजेवर नाही आणि कोणांच्या अंतर्भागात नाही, अशा बिंदू G, D आणि E यासारख्या बिंदूंचा समूह म्हणजे PQR, कोन PQR चा बाह्य भाग आहे. तर बघा मुलांनो, हे जे G, D, S, E हे काय आहेत, कोणांचा बाह्य भाग आहे, यालाच आपण एक्सटेरियर ऑफ ॲन अँगल म्हणतो. आणि आय होप मुलांनो तुम्हाला इंटेरियर ऑफ ॲन अँगल आणि एक्सटेरियर ऑफ अँगल हे समजलं असेल, म्हणजे कोणाचा अंतर्भाग म्हणजे काय आणि बाह्य भाग म्हणजे काय. तर मुलांनो चला आता आपण शिकूया संलग्न कोण. संलग्न कोण म्हणजेच लगतचे कोण आणि यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, ॲडजसंट अँगल्स. तर बघूया आता संलग्न कोण म्हणजे काय होते मुलांनो. समजा आपल्याला इथे कोण दिलेला आहे, कोण A, B आणि C. कोण ABC आपल्याला दिलेला आहे आणि याच्या आतमध्ये समजा एखादा बिंदू दिलेला आहे आणि त्या बिंदूपासून आपण रे काढलेला आहे, त्या बिंदूला नाव देऊ Q. तर बघा आता आपण इथे म्हणू शकतो हा जो कोण होता, कोण ABC, तर याचे आता दोन भागामध्ये डिवाइड झालेले आहेत बघा इथे. म्हणजे आपण म्हणू शकतो की कोण ABC आणि कोण QBC हे काय आहेत, एकमेकांचे लगतचे कोण आहेत. तर लगतचे कोण म्हणजे काय किंवा ॲडजसंट अँगल म्हणजे काय म्हणतो की ज्या कोणांना एक सामायिक भुजा असते. बघा इथे BQ ही काय आहे, दोन्ही कोणांची काय आहे, सामायिक भुजा आहे. तर आपण इथे म्हणू शकतो कोण ABQ आणि कोण QBC यांची सामायिक भुजा काय आहे, रेख BQ. BQ ही काय आहे, सामायिक भुजा आहे. तर ज्या कोणाला सामायिक भुजा असते आणि सामायिक भुजाच्या विरुद्ध दिशेला काय आहेत, त्याच्या कोणाच्या आमोरासमोरील बाजू आहेत. म्हणजे बघा BQच्या बाजूलाच काय आहे, बाजू AB आणि बाजू BC आहे आणि त्यांचा शिरोबिंदू पण काय आहे, दोघांचा सामायिक शिरोबिंदू आहे. त्यालाच आपण संलग्न कोण किंवा ॲडजसंट अँगल आपण म्हणतो किंवा लगतचे कोण म्हणजे शेजारचे कोण असं म्हणतो, कारण ते दोन्ही कोण कसे होते, शेजारी होते. तर बघा मुलांना इथे आपल्याला सांगितलेलं आहे शेजारच्या आकृतीतील कोण पहा. आता बघा ही आकृती आपण बघत आहोत मुलांनो आणि ह्या आकृतीला बघितलं तर ह्या आकृतीला पहा आणि इथे बघा आपल्याला मुलांनो कोण BMQ, बघा हा MQ काय आहे, ही रेषा आहे, एक किरण आहे. आणि इथे बघा कोण BMQ आणि कोण QMD ह्या दोन कोणांचा किरण कोणता आहे, किरण MQ. किरण MQ ही एक भुजा सामायिक आहे. बघा मुलांनो इथे बघा एक मेन कोण कोणता आहे, कोण BMD आणि याच्यामध्ये दोन छोटे कोणते कोण आलेले आहेत, बघा कोण BMQ व कोण QMD. तर बघा दोन्ही कोणांना बघितलं तर दोन्ही कोणांमध्ये जो सामायिक शिरोबिंदू आहे M हा
सामायिक शिरोबिंदू आहे आणि सोबतच MQ ही काय आहे, सामायिक शिरोबिंदू दोन्हीमध्ये आहे, दोन्ही कोणांमध्ये. म्हणून बघा इथे म्हटलेलं आहे किरण MQ ही एक भुजा सामायिक आहे, सामायिक भुजा आहे, कॉमन आहे, दोन्ही कोणांमध्ये येते ती. पुन्हा M हा सामायिक शिरोबिंदू आहे जो दोन्ही याच्यामध्ये येतो व M हा शिरोबिंदू सामायिक आहे जो दोन्ही कोणांमध्ये येतो. आणि या कोणाच्या अंतर्भागात कोणते बिंदू आहेत का मुलांनो, ह्या कोणाच्या अंतर्भागात एकही बिंदू नाही, ते एकमेकांचे शेजारी आहेत, अशा कोणास संलग्न कोण म्हणतात. अशा कोणाला काय म्हणतो मुलांनो, आपण संलग्न कोण म्हणतो. तर आपण आता संलग्न कोणांची व्याख्या कशी करू शकतो मुलांनो, की ज्याच्यामध्ये रे QM हे एक सामायिक भुजा असते आणि त्याला काय म्हणतो आपण, एक सामायिक शिरोबिंदू असतो आणि अंतर्भागात एकही बिंदू नसतात, त्याला आपण संलग्न कोण म्हणतो. बघा मुलांनो, म्हणून आपण संलग्न कोणांची एक भुजा काय म्हणू शकतो, बघा संलग्न कोणांची एक भुजा सामायिक असून, कोणती भुजा सामायिक आहे मुलांनो इथे, व्हेरी गुड, MQ, किरण MQ ही काय आहे, एक सामायिक भुजा असून उरलेल्या दोन भुजा, बघा उरलेल्या ह्या ज्या दोन भुजा आहेत, बघा ही सामायिक भुजा झाली आणि उरलेल्या ज्या ह्या दोन भुजा आहेत MB आणि MD, त्या दोन भुजा सामायिक भुजेच्या काय आहेत, विरुद्ध दिशेला असतात आणि त्यांचा शिरोबिंदू काय असतो मुलांनो, त्यांचा जो शिरोबिंदू आहे तो सामायिक असतो. इथे कोणता शिरोबिंदू आहे मुलांनो, M हा शिरोबिंदू कसा आहे, सामायिक असतो. संलग्न कोणांचे अंतर्भाग विभिन्न असतात आणि बघा इथे अंतर्भाग आहेत का, ते अंतर्भाग कसे आहेत, हे दोन्हीचे विभिन्न आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो, संलग्न कोण म्हणतो. आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल मुलांनो की संलग्न कोण म्हणजे काय असते, की ज्याच्यामध्ये एक भुजा जी असते ती सामायिक असते आणि सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूला दोन्ही त्याच्या आमोरासमोरील भुजा असतात आणि शिरोबिंदू कसा असतो, सामायिक असतो. तर बघा लक्षात काय ठेवायचं आहे, ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो, ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू M हा सामायिक असतो आणि एक भुजा काय असते, आणि एक भुजा सामायिक असते, MQ ही एक भुजा सामायिक आहे, एक भुजा सामायिक असते व त्याचे अंतर्भाग कसे असतात, हे जे अंतर्भाग आहेत ते विभिन्न असतात, त्या कोणांना संलग्न कोण म्हणतात. तर बघा मुलांना संलग्न कोणांची जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, ती अशा प्रकारे राहणार आहे. एकदा आपण अजून बघूया. ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू हा सामायिक असतो आणि एक भुजा सामायिक असते व त्याचे अंतर्भाग जे आहेत ते विभिन्न असतात, त्याला आपण काय म्हणतो मुलांनो, त्याला आपण संलग्न कोण म्हणतो. किंवा संलग्न कोणलाच आपण ऍडजसंट अँगल सुद्धा म्हणतो किंवा लगतचे कोन सुद्धा म्हणतो. तर मुलांनो आता आपण बघूया कोटी कोन म्हणजे काय असते ते बघूया. कोटी कोनला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी अँगल. काय म्हणतो मुलांनो, कोटी कोनला कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर बघा मुलांनो इथे एक आपल्याला कोण इथे जो दिसत आहे PQR, तर बघा हा जो PQR आहे, बघा मुलांना आपण कोण PQR इथे दाखवलेला आहे, कोण PQR. तर याच्या कोणाचं माप किती आहे मुलांनो, ह्या कोणाचं माप 90 अंश आहे. तर 90 अंश ज्याचं माप राहते त्याला आपण काय म्हणतो, काटकोन म्हणतो. हा जो PQR कोण दिसत आहे हा काय आहे, 90 अंशाचा कोण आहे, तर याला आपण काटकोन म्हणतो. काय म्हणतो मुलांनो, काटकोन. त्याला आपण काटकोन म्हणतो. परंतु बघा आता आपल्याला काय शिकायचं आहे, कोटिकोन. कोटिकोन म्हणजे काय असते, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्याला आपण काय म्हणतो, कोटिकोन म्हणतो. तर बघा इथे PQR हा काय आहे, एक काटकोन आपण काढलेला आहे. त्याच्यानंतर काय केलंय, त्याच्या अंतर्भागात एक बिंदू घेतलेला आहे, कोणताही बिंदू, आणि तो बिंदू घेतल्यानंतर तो जो किरण आहे त्याला आपल्याला जोडायचा आहे. जसं बघा याच्या अंतर्भागामध्ये एक बिंदू घेतलेला आहे आणि त्याला आता समजा आपल्याला जोडायचं आहे आणि जोडल्यावर याला आपण नाव देऊ, समजा S दिलेला आहे. तर बघा QS रेग आपण जो किरण QS नी याला काय केलेला आहे, जोडलेला आहे. तर याचाच अर्थ मुलांना आपण काय म्हणू शकतो की कोण PQR मध्ये आता बघा
कोण कोणता आला, PQS आणि SQR असे दोन प्रकारचे कोण इथे बनलेले आहेत. ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती यायला हवी, 90 अंश यायला हवी, तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो, कोटिकोण म्हणतो. बघा इथे कोणते कोण बनलेले आहेत मुलांनो, कोण PQS, कोण PQS व दुसरा कोणता कोण बनलेला आहे मुलांनो, SQR, SQR. तर ह्या दोनही कोणांच्या काय पाहिजे, मापांची जी बेरीज आहे ती किती पाहिजे मुलांनो, ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश पाहिजे. आणि ह्या दोन कोणांच्या, हा एक कोण आणि हा कोण, यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, म्हणून याला आपण काय म्हणतो, कोटिकोण म्हणतो. तर मुलांनो तुम्हाला समजलं असेल की कोटिकोण म्हणजे काय आहे. बघा जसं आता आपल्याला उदाहरण दिलेलं आहे मुलांनो, की 70 अंश मापाच्या कोणाच्या कोटिकोणाचे माप किती. तर बघा आपल्याला इथे माप दिलेला आहे, किती दिलेला आहे, 70 अंश दिलेला आहे. म्हणजे समजा बघा आता हा कोण आहे आणि इथे एकाचे माप आपल्याला दिलेलं आहे. इथे समजा हा 70 अंशचा आहे, तर बाकीचं माप किती राहील. तर आपण समजा याला कोण ABC, तर इथे बघा आपल्याला समजा एका कोणाचं माप दिलेलं आहे 70 अंश, तर दुसऱ्या कोणाचं माप किती राहील हे आपल्याला काढायचं आहे. तर आता बघा या समजा इथे बघा कोण माप ABD चं आपल्याला काढायचं आहे आणि माप कोण DBC याचं 70 अंश दिलेला आहे. तर ज्याचा काढायचं समजा त्याला आपण X पकडलं मुलांनो, याला आपण X अंश पकडूया. म्हणून इथे असं लिहूया की दिलेल्या कोणाच्या कोटिकोणाचे माप X मानूया. म्हणून लिहायचं समजा आपल्याला जे काढायचं आहे त्याला आपण काय करूया मुलांनो, समजा दिलेल्या कोटिकोणाचे माप X मानू. आपण काय मानलेलं आहे, X मानलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश पाहिजे. तर एक माप आपल्याला 70 दिलेलं आहे, म्हणून इथे लिहूया 70 अंश अधिक आपण एक काय समजलेलं आहे, आपण त्याला X मानलेला आहे, बरोबर दोन परस्पर कोटिकोणांच्या मापांची बेरीज किती असते मुलांनो सांगा. व्हेरी गुड, 90 अंश. मग आता आपण याला कसं सोडूया मुलांनो. बघा आपण काय करूया, याच्यामध्ये दोन्ही बाजूनी 70 काय करूया, वजा करूया, तेव्हाच आपल्याला X ची किंमत येईल. X म्हणजेच दुसरे जे कोण आहे त्याच्या मापाची बेरीज येईल. मग बघा इथे 70 अंश अधिक X वजा 70 अंश 90 अंश वजा 70 अंश. तर बघा इथे धन आणि ऋण आहेत मुलांना, तर काय होईल, कट होईल आणि X हा जशाच्या तसा राहील आणि इथे 90 मधून 70 गेल्यावर 20 शिल्लक राहणार आहे. म्हणजे आपण काय म्हणूया, शेवटी असं लिहायचं की 70 अंश मापाच्या कोणाच्या कोटिकोणाचे माप 20 अंश राहील. असं शेवटी लिहायचं मुलांनो की 70 अंश मापाच्या कोणाच्या कोटिकोणाचे माप 20 अंश राहील. तर बघा मुलांनो जसं आपण इथे कोण DBC 70 होतं, तर इथे कोण ABC किती राहील, ABD हे 20 अंश राहील. आणि बघा 70 अंश अधिक 20 अंश बरोबर किती होईल, 90 अंश होईल. म्हणजे कोण ABC चं माप 90 अंश बरोबर आलेलं आहे. आणि इथे आपण म्हणू शकतो की कोण ABD आणि कोण DBC हे काय आहेत, परस्पराचे कोटिकोण आहेत. तर आता स्पष्टीकरण बघूया मुलांनो. बघा इथे उकल सांगितलेली आहे, दिलेल्या कोणांच्या कोटिकोणाचे माप इथे X मानलेलं आहे आणि 70 अंश अधिक X बरोबर काय केलं आहे, 90 अंश. मग इथे दोन्ही बाजूंनी काय केलेलं आहे, 70 हे वजा केलेलं आहे मुलांनो. वजा केल्यावर इथे काय शिल्लक राहील, 20 हे शिल्लक राहील, कारण हे धन ऋण हे काय होईल मुलांनो, कट होईल. धन ऋण हे कट होईल, मग इथे X राहील आणि 90 मधून 70 गेल्यावर 20 राहील. म्हणून आपण म्हणू शकतो की 70 अंश मापाच्या कोटिकोणाचे माप
20 अंश आहे. उदाहरण a अधिक 15 अंश व 2a अंश हे एकमेकांचे कोटिकोण आहेत. बघा एकमेकांचे कोटिकोण आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजेच या दोघांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे. तर प्रत्येक कोणाचे आपल्याला इथे माप काढायचे आहे. तर बघा आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आपल्याला माहित आहे की हे दोन्ही एकमेकांचे काय आहेत, कोटिकोण आहेत. याचाच अर्थ दोन्ही कोटिकोणांच्या मापांची बेरीज किती असते, 90 अंश असते. म्हणून आपण लिहूया a अधिक कंसामध्ये a अधिक 15 अंश अधिक 2a अंश हे कंसामध्ये बरोबर ते एकमेकांचे कोटिकोण आहेत. म्हणजेच मुलांनो काय लिहू समोर, त्यांच्या मापांची बेरीज, ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज. व्हेरी गुड, 90 अंश. आता याला आपण सोडवूया मुलांनो. तर बघा a अधिक 15 अंश अधिक 2a बरोबर 90 अंश. बघा हे अंश यालाही देऊन द्यायचं. आता बघा हे सामायिक आहेत मुलांनो, याच्याजवळही a आहे, याच्याजवळही a आहे, म्हणून a अधिक a किती होईल, 3a होईल. इथे 3a आणि हे अधिक 15 बरोबर 90 अंश. मग आपण काय करूया, हे जे 15 आहेत धन आहेत त्या बाजूला जातील तर ऋण होतील. मग आपण काय करूया, 3a अंश बरोबर 90 अंश, हे प्लस आहे तिकडे जाईल तर 15 अंश. मग आता बघा 90 मधून 15 गेल्यावर किती शिल्लक राहणार आहे मुलं, सांगा. 10 मधून 5 गेल्यावर 5 आणि 10 तून 5 जात नाही म्हणून इथून घेतला होता, इथे राहील 8, इथे हातचा 1. 10 तून 5 गेल्यावर 5 उरतील आणि 8 मधून 1 गेल्यावर 7 उरणार आहे. म्हणजे किती आलं मुलांनो, 3a अंश बरोबर 75 अंश. मग इथे काय करूया आपण, a बरोबर किती करूया, मग 75 भागीला आपण 3 करूया. म्हणजेच किती येईल मुलांनो, 25. म्हणजे a बरोबर किती आलेला आहे, 25 आलेलं आहे. आता आपल्याला बघा काय विचारले आहे इथे, तर प्रत्येक कोणाचे माप आपल्याला काढायचे आहे. तर पहिल्या कोणाचं माप किती आहे मुलांनो, a अधिक 15 अंश. याला बघा आपण a च्या जागी काय करूया, a ची किंमत इथे किती आलेली आहे, a बरोबर 25 आलेला आहे, म्हणून आपण इथे 25 लिहूया. अधिक हे 15 अंश, तर किती येईल मुलांनो, 25 अधिक 15 केलं तर किती उत्तर येणार आहे आपल्याला, बघा किती येईल मुलांनो, 25 अधिक 15 केल्यावर 5 आणि 5 10चा 0, हातचा आला 1, 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4, म्हणजे 40 अंश आलेला आहे. प्रत्येक कोणाचे माप, तर ह्या कोणाचे माप किती आले, पहिल्या कोणाचं माप 40 आलेलं आहे आणि दुसऱ्या कोणाचं माप म्हणजे 2a अंश. म्हणजेच बघा 2 गुणिला a ची किंमत किती आली आहे मुलांनो, व्हेरी गुड, 25 आलेली आहे, म्हणून इथे 25 लिहूया. 25 दुने 50 अंश. म्हणजे बघा मुलांनो इथे एका कोणाच्या माप एक कोणाचं माप किती 40 आलेलं आहे आणि एक कोणाचं 50 आलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ हे परस्परांचे कोटिकोण होते. म्हणून आपण इथे म्हणू शकतो की एक कोणाचं किती आहे, 50 अंश आहे आणि एकाचं 40 आहे. एक कोणाचं माप किती आहे, 40 अंश आहे. तर अशा प्रकारे आपलं उत्तर इथे आलेलं आहे मुलांनो. बघा मुलांनो इथे आपल्याला उदाहरणामध्ये a चं माप दिलेलं आहे. उदाहरण काय दिलेलं आहे, a अधिक 15. बघा a अधिक 15 यांनी डायरेक्ट हे कसं केलं, कारण यांनी काय सांगितलं आहे मुलांनो प्रश्नामध्येच की a अधिक 15 व 2a हे एकमेकांचे कोटिकोण आहेत. म्हणून कोटिकोण आहेत तर ह्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे, 90 अंश आलेली आहे. मग त्यांनी बघा a अधिक 2a 3a अधिक 15 बरोबर 90 केलं मुलांनो. मग याला आपण सोडवल्यावर बघा आपण जसं सोडवलं तसंच उत्तर आलेलं आहे मुलांनो. इथे 3a 90 मधून 15 गेले तर 75 राहतील. मग 3a बरोबर 75 येईल. मग आपलं काय आलेलं होतं मुलांनो उत्तर, 3a बरोबर 75. आणि मग
ए बरोबर 75/3 दिलेलं होतं मुलांनो. मग त्यांनी काय केलं, ए बरोबर 25 आलेलं आहे उत्तर आपलं. आणि मग ए अधिक 15 बरोबर 25 अंश. मग इथे आपण काय केलं, ए अधिक 15 या ठिकाणी आता आपण ए ची किंमत दाखवूया. ए ची किंमत 25 आली म्हणून इथे 25 लिहिलं. 25 अधिक 15 बरोबर 40. तसंच बघा दुसरं माप काय दिलं होतं, 2a म्हणून इथे 2 आणि ए च्या जागी ए ची किंमत किती आहे 25 म्हणून इथे 25 टाकली. 25 दुने 50 म्हणजेच किती आलं मुलांना इथे, एका कोणाचं माप किती आलं 40 आणि एका कोणाचं माप आलं आहे 50. अजून बघा खाली काही कोणांची मापे दिली आहेत, तर त्यांच्या कोटी कोणांची मापे आपल्याला लिहायची आहेत. तर बघा मुलांनो इथे प्रश्न काय दिलेला आहे, खाली काही आपल्याला काही आपल्या कोणांची माप दिलेली आहे आणि त्यांच्या कोटी कोणाचे माप आपल्याला काढायचं आहे. तर चला हे सॉल्व करूया मुलांनो. उदाहरण अतिशय सोपी आहे. बघा आपल्याला 40 हे 40 अंशाचा कोन दिलेला आहे. समजा आता बघा मुलांनो, आणि त्यांनी सांगितलं आहे की ते एकमेकांचे कोटी कोण आहेत. तर बघा समजा हा 40 अंश आहे, तर बाकीचा जो कोन आहे तो किती अंशाचा राहील मुलांनो. तर आपल्याला एका कोणाचं माप दिलं आहे 40 आणि दुसऱ्या कोणाचं माप समजा आपण इथे झेड मानलेला आहे. काय मानलेलं आहे, झेड अंश मानलेलं आहे. म्हणजेच दुसऱ्या कोणाचं माप आपल्याला इथे काढायचं आहे. तर आपण कसं लिहूया मुलांनो, समजा बघा इथे आपल्याला कोणांचं माप दिलेलं आहे आणि त्याच्या कोटी कोणांचं माप काढायचं आहे. तर मग समजा दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप कोटी कोणाचे माप आपण समजा मुलांनो झेड मानू. आपण त्याचं माप किती मानलेलं आहे मुलांनो, झेड मानलेलं आहे. त्याचा आपण झेड मानलेला आहे. तर बघा ते परस्परांची आपल्याला माहित आहे कोटी कोण आहे, म्हणून आपण काय येते, दोन कोणांच्या मापांची बेरीज किती येईल 90 अंश. म्हणून 40 अधिक आपण काय मानलेलं आहे, दुसरं कोणाचं माप आपल्याला माहित नाहीये, ते काढायचं आहे, त्याला आपण झेड मानलेलं आहे म्हणून इथे झेड लिहूया बरोबर 90 अंश. त्याच्यानंतर बघा आता मुलांनो आपण काय करूया, दोन्ही बाजूला आपण 40 काय करूया वजा करूया. मग 40 अंश अधिक झेड वजा 40 अंश बरोबर 90 अंश वजा 40 अंश. बघा आपल्याला हे कॅन्सल करायचं आहे म्हणून आपण दोन्ही बाजूंनी काय केलेलं आहे, सारखीच क्रिया करावी लागते. मग आता हे धन 40 आणि ऋण 40 काय होईल मुलांनो, कॅन्सल होईल. मग इथे झेड बरोबर 90 मधून 40 गेले म्हणजेच किती येईल 50 अंश. तर आपला एका कोणाचे माप किती आहे 40 अंश आहे, तर दुसऱ्या कोणाचे माप किती आले आहे 50 अंश आलेला आहे. म्हणजेच बघा हे समजा 40 अंश राहील तर हे 50 अंश याचं माप राहणार आहे. आणि बघा दोघांची बेरीज केली 40 अधिक 50 तर 90 येणार आहे. म्हणजेच ते परस्परांचे काय आहेत, कोटी कोण आहेत. याला बघा मुलांनो लक्ष द्या, ही जी स्टेप्स आपण सोडवली आहे याला आपण अजून ह्याही पद्धतीने सोडवू शकत होतो. जसं बघा 40 अंश अधिक झेड बरोबर 90 अंश. तर याच्यामध्ये आपण म्हणून झेड बरोबर आपण काय करू शकत होतो, डायरेक्ट 90 अंश. हे बघा आपण दोन्ही बाजूंना इथे काय केलं होतं 40 वजा केले होते, पण याच्यामध्ये आपण असंही करू शकतो मुलांनो की हे जे 40 आहेत मुलांनो, तर त्या 40ला आपण ह्या साईडने आता त्या बाजूला जातील, याच्या समोर धनच चिन्ह आहे तर तिकडे जातील, तर काय होईल ऋण चिन्ह होईल. म्हणून इथे 90 मधून 40 गेल्यावर 50 अंश राहणार आहे. बघा उत्तर सारखेच राहणार आहे, पण आपल्याला दोन्ही स्टेप्स माहीत असायला हवे. म्हणून आपण शेवटी लिहूया ज्या कोणाचे माप 40 अंश आहे त्याच्या कोटी कोणाचे माप 50 अंश राहील.